लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरात वाढत्या गडबडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत गुजरातमधील वडोदरा येथून एका सराईत घरफोड्या चोराला अटक केली आहे। आरोपीकडून 1,75,000 रुपये किमतीचा एक मोबाईल फोन व एक होंडा शाईन मोटरसायकल जप्त करण्यात आली असून त्याच्या चौकशीत घरफोडी व मोटरसायकल चोरीचे एकूण 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडून घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू होता। दरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 237/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305/अ 331/3 331/4 या गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 3 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला। त्यापैकी भरतसिंग शिकलिगर हा गुजरातमधील वडोदरा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने 28 जुलै 2026 रोजी त्याला ताब्यात घेतले। आरोपीला नाशिक येथे आणून कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एक मोबाईल फोन व होंडा शाईन मोटरसायकल असा एकूण 1,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपीच्या कबुली जबाबावरून मुंबई नाका पोलीस ठाण्यातील तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्यातील 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। याशिवाय मोटरसायकल चोरीचाही आणखी एक गुन्हा निष्पन्न झाल्याने एकूण 3 गुन्ह्याची उकल झाली आहे। चौकशीत आरोपीने मध्य प्रदेशातील अजय सिंग कल्याण सिंग बर्नाला राहणार मेहटी मध्य प्रदेश आणि युवराज सिंग उत्तम सिंग भाटिया राहणार बडवानी मध्य प्रदेश यांच्यासोबत मिळून गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। या दोन्ही साथीदारांचा शोध सुरू असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे तसेच सुनील आहेर, प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी आणि पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।